सगळे निसर्गप्रेमी आणि उपस्थित माता भगिनी आणि निसर्गप्रेमी. खरं म्हणाल तर रामभाऊ इथे येणार म्हटल्यावर मला थोडं दडपण आलं होतं, पण आमच्या मतदारसंघातले आणि लहानपणापासून त्यांना बघत आलोय त्यामुळे थोडं दडपण तेही कमी झालं होतं. त्यांच्याबरोबर काही काळ घालवल्याने पालघरमध्ये, पालघर मनोर त्यांचा प्रवास खूप असायचा त्या निमित्ताने. आज अजून एक त्यातला आनंद असा आहे की पहिलंच जे गीत झालं ते खूप सुंदर गीत झालं. म्हणजे सगळे निसर्गप्रेमी आहेत आणि त्याचं सुरुवात वृक्ष लावण्याने आणि संवर्धनाने आहे. आणि ज्या उद्यानात आपण आहोत तेही खूप छान एक वातावरण आहे, निसर्गाच्या सान्निध्यात, निसर्गाच्या कुशीत ते जवळ असल्याचं आणि तिथे बोलण्याचं भाग्य मिळणं तोही एक आनंदाचा भाग आहे. आणि त्याच्याकरता 2 वर्ष सातत्याने प्रयत्न करणारा वृक्षमित्र कट्टा, त्या सगळ्या त्याचं परिवर्तन व्हावं, त्याला संवर्धन व्हावं, त्याला काय म्हणतात तसं प्रसिद्धी मिळावी, लोकांनी तिथे जवळ यावं निसर्गाच्या, ह्याच्याकरता प्रयत्न करणारे, स्वतःच्या घरातली झाडं झुडपं किंवा जे जे काही आणता येईल ते इथे आणणं आणि लावणं आणि त्याचा म्हणतात तशी इकोसिस्टीम तयार करणं. त्यामुळे ती बऱ्यापैकी त्यांनी असं आता म्हटलं की एक 17-18 प्रकारचे पक्षी इथे आता आहेत, तर तो त्यातला एक आनंदाचा भाग आहे. आता त्यांनी माझी ओळख करून दिली तर ती तसं म्हणताना एक 4 मुद्द्यांवर बोलायचं असं त्यांनी त्यांच्याशी बोलणं झालं होतं. बोलावं असं त्यांनी म्हटलं. एकतर माझा शेतीमधला प्रवास असं सांगावं, दुसरं साधारणतः संघकाम आणि ग्रामविकास असं काही थोडीशी मांडणी करता येईल तर ती करावी, तिसरं त्याच्यामध्ये वृक्ष संवर्धन आणि त्या संदर्भात शहर म्हणून आपल्याला काय करता येईल या संदर्भात थोडीशी माहिती, आणि चौथं आमचं पर्यटन म्हणून आम्ही काय करतो त्याची माहिती, असं साधारणतः आहे. त्यामुळे ते काय उत्साहवर्धक राहील, मनोरंजक राहील याचा प्रयत्न करीन त्या सगळ्यामध्ये. शेतीमधल्या प्रवासाला मी माझं भाग्य समजतो की आता सगळे म्हणतात की आमचं काय म्हणतात म्हातारपण आहे किंवा शेवटी आम्ही रिटायरमेंट झाल्यावर शेतीकडे जाऊ, पण तसं न होता त्याची नाळ आमची पक्की झाली होती. त्यामुळे लहानपणी आईवडिलांबरोबर शेतावर राहत होतो, त्यामुळे सगळी सुट्टी शेतावर होती. त्यामुळे ते जाणवायचं की आपण कधीतरी बॅक टू व्हिलेज गेलं पाहिजे. त्यामुळे वयाच्या 28व्या वर्षापासूनच शेतीकडे सुरुवात झाली, 2000 सालापासून सुरुवात झाली आणि वडिलोपार्जित होतं, त्यामुळे तो एक आनंद होता त्याच्यातला. त्यामुळे ते सहज तिथे उपलब्ध होतं. त्यामुळे 3 एकरामध्ये त्याची सुरुवात झाली. घराच्या आजूबाजूला घर होतं तिथे, त्यामुळे ते बांधायचा विषय नव्हता. आणि घराच्या आजूबाजूला एक साधारणतः 15-20 आंब्याची झाडं, साधारणतः जांभळाची झाडं, करवंद असं काही परिसर होता. आणि मग ते सुरू करताना मात्र हळूहळू एक एक टप्प्यावर सुरुवात केली. थोडं एक 20 गुंठ्यापासून सुरुवात केली, थोड्या आंब्याची लागवड केली, सागाची लागवड केली, शेवग्याची लागवड केली, थोडी जांभळाची झाडं लावली, असं करत सुरुवात, भाजीपाल्याची सुरुवात, असं करत 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 पुढे आत्ता त्याचा व्याप्ती खूप वाढलेली आहे. आणि मगाशी आता एक जणांनी म्हटलं की जैवविविधता ह्या विषयाशी तो आत्ता कनेक्ट झालेला विषय आहे. त्यामुळे ते करताना अनेक शेतकऱ्यांना भेटणं, अनेक फार्म फिरणं, आणि शेती करताना प्रथम अनुभव काय तर प्रथम ते जंगल असलं पाहिजे. आता सगळ्यांकडे जे जे काही दिसतं ते शेती करताना मोनोक्रॉपिंग सगळीकडे आहे, तर तो अनुभव करताना तो म्हटलं की ते जंगल असलं तर हे सगळं त्याला कंट्रोल होतात त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. त्यामुळे तो जो परिसर आहे तो वृक्षांनी पूर्ण भरलेला असला पाहिजे, पक्ष्यांनी पूर्ण भरलेला असला पाहिजे, जैवविविधता असली पाहिजे. म्हणजे त्याच्यात नुसते झाडं नाही आहेत, तर पशुपक्षी आहेत, प्राणी आहेत, त्याच्यात मायक्रोब्स आहेत, फुलपाखरं आहेत, मधमाशा आहेत, आणि त्याच्या सहजीवनामधले गायवस्त्र आहेत, आणि आपण त्याच्यामधला एक भाग आहोत. त्यामुळे हे सगळे आहेत आणि त्याच्याबरोबर आहोत, त्यामुळे ते सहजीवन आहे. त्यामुळे ते डार्विनचा सिद्धांत आहे की फिटेस्ट टू सर्व्हायव्हल, तसं नाही आहे. तर आपल्या निसर्गामध्ये सहजीवनाला जास्ती महत्व आहे. त्यामुळे त्यानुसार ते करायची पद्धत ठरली होती. त्यातले 2 मानकरी म्हणाल किंवा त्याचे मार्गदर्शक जे एकतर पर्यावरणावर अतिशय काम करणारे असे दिलीपजी कुलकर्णी म्हणून आहेत, आणि त्यांचं निसर्गायण म्हणून खूप सुंदर पुस्तक आहे की जे थोडं सायंटिफिक आहे, थोडं वेगळ्या वाटेवरचं आहे, पण खूप सुंदर पुस्तक आहे. वेगळ्या वाटाडे, वेगळ्या विकासाचे वाटाडे असंही काही पुस्तक आहे. त्यामुळे त्यांच्याबरोबर जाणं झालं, त्यांच्याकडे जाणं झालं. त्यामुळे नुसतं मोनोक्रॉपिंग न करता ह्या सगळ्या ह्याच्याकडचा दृष्टिकोन बदलला. एक राजेंद्र भट म्हणून आहेत, या बदलापूरला राहतात आणि गेले 35 वर्ष सेंद्रिय शेती असा विषय, त्या विषयावर काम करतात. आणि आता त्यांना कृषीभूषण, महाराष्ट्राचं पहिले सेंद्रिय शेतकऱ्याचं कृषीभूषण त्यांना 2013 साली मिळालं. त्यामुळे त्या निमित्ताने त्यांच्याबरोबरचा खूप जवळून प्रवास झाला, त्यांच्याबरोबर खूप वेळा जाणं झालं, भेटणं झालं, त्यांच्याकडे प्रशिक्षण झालं त्या सगळ्या विषयामध्ये. त्यामुळे त्याची गती वाढली, जवळून निसर्ग समजण्याची गती वाढली.
त्यामुळे आता आपल्याकडे जवळजवळ 250 प्रकारपेक्षा जास्ती वृक्ष प्रकार आहेत आणि नंबर ऑफ प्रकार तर आपण काउंट केलेलेच नाहीयेत त्या सगळ्या याच्यामध्ये. म्हणजे 25-30 प्रकारची फुलं आहेत, 25-30 प्रकारची फळं आहेत आणि ती सगळी लोकल फळं आहेत, नेटिव्हज आहेत. त्यामुळे आपण असं म्हणत नाही की ते सफरचंद इथे असलं पाहिजे, तर ते सफरचंद तिथेच असावं, ते आपण खाऊ नये हाही त्यातला भाग आहे त्या सगळ्याचा. त्यामुळे इथली जी लोकल फळं आहेत, रानमेवा आहे, तोही सगळा तिथे आहे. 101 प्रकारची फुलं आहेत आणि बाकी जंगली आणि औषधी वनस्पती आहे. म्हणजे आपण आपल्या इथे फिरताना म्हणतो आमचं गोकुळ आहे, म्हणजे गोपाल की भूमी आहे आणि त्याला आपण महामृत्युंजय जो मंत्र आहे की ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम, त्यामुळे जिथे जिथे फिरतो तिथे सुगंधाचा वास असला पाहिजे, त्यामुळे त्याची पुष्टी झाली पाहिजे, त्याचं वर्धन झालं पाहिजे. या टॅगलाईनवर काम करत 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 त्याचं संवर्धन केलेलं आहे. त्यामुळे आणि दुसरा अजून एक महत्वाचा भाग त्याच्यामधला जो पक्ष्यांचा आहे, की जो पक्ष्यांचा आपण म्हणतो की जे जे काही त्यांचं काम चालतं, म्हणजे समजा निसर्गाला 1 वर्ष जंगलाला हात नाही लावला तर पुढे आयुष्यभर हात लावायला लागत नाही, इतकं ते संवर्धन करतात त्यातलं. त्यामुळे त्यांच्याद्वारे जे काही संवर्धन झालंय, त्यांच्या विष्ठेद्वारे जे काही बी बियाणं पडलेलं आहे ते तसंच ठेवलंय. म्हणजे फक्त वाटेत येणारा वृक्ष तोच बाजूला केलाय, पायवाट आहे तेवढी फक्त मोकळी आहे, बाकी 100% तिथे जंगल होईल. त्याचं लॉजिकच असं आहे की आता आपण इथे बघतो, इथे जे काही तसं संवर्धन झालंय, तर लॉजिक असं आहे की जे काही आता बाहेरचं टेम्परेचर आहे त्याच्यामध्ये 5 डिग्री कमी करण्याचं ताकद त्या जंगलामध्ये आहे त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. म्हणजे बाहेर 40 आहे तर आपल्याकडे 35 असलं पाहिजे, त्याच्याही खाली येतं ते, कारण ती आर्द्रता आहे, ते तो मॉइश्चर आहे. म्हणजे आता साधारणतः त्याचं एक लॉजिक एकदम पक्का आहे. म्हणजे आताही आपण झाडं संवर्धन करताना एक जो नेहमी आपण स्वच्छतेवर खूप भर असतो, तर आमच्या इथे फक्त पायवाटच स्वच्छ आहे, बाकी जो जो काही बायोमास आहे तो एकही पेटवला जात नाही, तोही सगळा जो जो काय आहे तो झाडांखाली असतो. त्याचं सायंटिफिक लॉजिक एकदम पक्का आहे की जो बायोमास आहे तो कन्वर्ट ह्युमसमध्ये होतो आणि त्या ह्युमसचं जे वेट असतं त्या वेटच्या 300 पट वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी त्या जमिनीची होते. त्यामुळे आता आपण बेरेन जमीन म्हटली तर 1% आहे आणि अशी बायोमासवाली जमीन असली तर 300% आहे. म्हणजे आपण देवराई हा कन्सेप्ट बऱ्याच जणांनी ऐकलाय, तर ते लॉजिकच आहे की वरती देवराई आहे, अगदी कुठे येतं डोंगराच्या माथ्याला आहे, तिथे 100 झाडं आहेत आणि मग तिथून तो झरा येतोय. तर त्याचं लॉजिकच आहे तिथे पाण्याचं स्टोरेज प्रचंड झालेलं असतं, वर्षानुवर्ष तिथे बायोमास गुडघाभर किंवा त्याचा पडलेला असतो आणि त्याच्यामधनं ते पाणी वाहत असतं. त्या संकल्पमध्ये पण आपण 3 एकर करताना 10 गुंठ्याची देवराई म्हणून केलेली आहे. म्हणजे आधीच वृक्ष होतेच काही, पण मग तिथे अजिबात जायचं नाही. म्हणजे उत्पत्ती स्थिती लय ह्या ज्या 3 संकल्पना आहेत त्या तिथे असतील. तिथलं लाकूड सुद्धा उचलायचं नाही, कारण लाकडाला विघटन व्हायला, मोठ्या लाकडांना विघटन व्हायला 10 वर्ष लागतात आणि 10 वर्ष हे खत देण्याचं काम करतात. म्हणजे आपण जेव्हा सुरुवात केली तेव्हा जो काही मार्केटमधला ट्रेंड असतो त्याच्यापासून ते केमिकल शेती अशापासून सुरुवात केली, पण 2005 पासून म्हणजे असं म्हणायला हरकत नाही स्वप्नात सुद्धा केमिकल मारायचं नाही एवढं पक्क ते झालेलं आहे. त्यामुळे 2005 पासून तिथे कुठलाही केमिकलचा स्पर्श त्या सगळ्या भागाला केलेला नाहीये. त्यामुळे तिथलं संवर्धन, तिथली माती, म्हणजे आपण म्हणतो नुसतं आपण पाणी तिथे संवर्धन केलं नाहीये, तर पाणी फिल्टर पण केलंय आणि पाणी फिल्टर करून जी आपण 1000-10,000 वर्षापूर्वीचं जे पाणी आता वापरतोय, ज्या बोरिंगनी आपण वापरतोय, तर ते काढण्याचं पाणी आहे तर ते देण्याचं काम केलेलं आहे त्यातलं. आणि ते नाही दिलं तर पुढची पिढी परत, आता खूप जणांकडनं ऐकतो की बोरिंग 300 फुटाच्या पुढे, 400 फुटाच्या पुढे, 500-600 फूट इथपर्यंत गेलेलं आहे. मग त्याच्यामध्ये सगळं केमिकलचं प्रमाण वरती येतं आणि ते आपल्या पोटात जातं. म्हणजे आपल्याला प्यायला हे सरफेस वॉटरच हवंय, म्हणजे जास्तीत जास्त 30 फूट, त्याच्या मॅक्झिमम 40 फूट त्याच्या खालीही विहीर असू नये, नाहीतर मग ते परत केमिकलचं प्रमाण वरती येतं त्यातलं त्या सगळ्यात. त्यामुळे ते पाणी म्हणजे आता आपण असं म्हणताना त्याच्यामध्ये अजून एक कन्सेप्ट म्हटला की माझ्या गेटमधनं मी बाहेरची माती आणणार नाही. म्हणजे बाहेर कुठेतरी खड्डा करायचा आणि परत तो माझ्या इथे आणायचा, किंवा बाहेरचं शेण आणि खत आणायचं आणि ते माझ्या इथे टाकायचं. म्हणजे 2 खतं आपण बाहेरून आणतो, ती पण फक्त आपल्या इथे. आता त्याच्यातलाही कडुलिंब आहे, म्हणजे नीमपेंड म्हणून जे म्हणतो, आणि बोनबिल, या 2च गोष्टी आपण बाहेरून थोड्याफार प्रमाणात आणतो. अदरवाईज आता कडुलिंबाची पण लागवड तिथे केली की ते कडुलिंबाचं पण खत आणायला लागणार नाही. त्यामुळे तिथे आता गायींचंही संवर्धन आहे. म्हणजे ह्या ह्याच्यात म्हटल्याला पहिली जी आहे ती बायोडायव्हर्सिटी आहे. आणि लहानपणापासून आता आपण जे गोधन म्हणतो तसं आमचं घर आहे ते 40 बाय 50चं घर आहे आणि त्याचा गोठा आम्ही लहानपणी बघितलेला तो 50 बाय 50चा होता. म्हणजे हे लॉजिक असं आहे की नेहमी घरापेक्षा गोधन नेहमी मोठं असलं पाहिजे. म्हणजे मी लहानपणी एक 30-40 गाय वासरं आणि असा सगळा परिसर बघितलेला आहे. ते आमचं घर 2 मजली आहे आणि गोठा 3 मजली होता. म्हणजे त्याच्यामध्ये वरती 200 घसड्या, म्हणजे त्यांचं जे खाद्य आहे ते ठेवता येतील, मध्ये 600 स्क्वेअर फूटचं मध्ये मोकळा भाग आहे, तिथे ते सगळं बाकी सगळं करता येईल, अशी सगळी त्याची योजना होती.
त्या सगळ्या त्या 3 मजली गोठ्याला एकही वीट नव्हती, ते सगळं लाकडी स्ट्रक्चर होतं. आता दुर्दैवाने ते नाहीये, मी लहानपणीच आमच्या काकांनी त्याचं गोडाऊन आणि अशा याच्यामध्ये वापर करून ते डिमॉलिश झालं. पण मग परत ह्या गाई वासराची जी कमिटमेंट होती, की जी हे ओढ होती, ती परत सुरुवात झाली. पण त्याला सुरुवात करताना परत 2011 पासून गाय वासराला सुरुवात झाली. म्हणजे शेती आहेच, म्हणजे शेतीमध्ये आपण करताना एक त्याच्यामधला एक ऍडव्हान्टेज असा आहे की हे सगळं असल्यामुळे आपण पेस्टिसाइड्स म्हणजे पेस्टिसाइड्स वापरताना गोमूत्राचाच वापर करतो. पण पशु पक्षी असल्यामुळे त्याचं नियंत्रण डायरेक्टली कंट्रोलिंग होतं त्या सगळ्याचं. म्हणजे एक पक्षी आपल्या वजनाच्या दुप्पट रोज खातो. आणि किमान आता यांनी जसं म्हटलं की इथे 18 पक्षी झालेले आहेत, तसं पूर्ण वर्षभरात आपल्याकडे जवळजवळ 50 एक प्रकारचे पक्षी ट्रेस झालेले. त्या दिवशी तो छोटा किंगफिशर असतो तोही दिसला. आणि साधारणतः निसर्ग चक्र असं म्हणतात की शेवटी मुंगूस आला म्हणजे ते खालचं सरपटाईलचं जे आहे, जे सरपटणाऱ्या प्राण्यांचं त्यांचं चक्र पूर्ण होतं. मध्ये मध्ये आता मुंगूस दिसायला लागले. 4ही प्रकारचे साप आहेत तिथे, त्यातला मण्यार कमी आहे, बाकी नॉन व्हेनेमस मधले 3ही प्रकार आहेत. नाग आहेत, फुरसा आहेत आणि रसेल वायपर सुद्धा आहे त्या सगळ्या ह्याच्यातला. फक्त असं म्हटलं जातं की तुमच्या जिथे फुटप्रिंट असतात तिथे त्या सापाचा वावर नसतो. आणि दुसरंही असं आहे की तुमच्या श्वासोवावर पण ते साप रिॲक्शन्स ठरवतात. म्हणजे मी आता स्वतः सर्पमित्र आहे त्या सगळ्या ह्याच्यामधला, त्यामुळे ते खूप जवळून बघितलेलं आहे. म्हणजे माझ्याबरोबर पर्यटक फिरतात तेव्हा माझी लहान मुलगी अगदी छोटी होती आणि माझ्या 5 फुटावर समोर सर्प आला होता. पण तुमचा श्वास कसा आहे त्याच्यावर त्याच्या रिॲक्शन्स असतात. आणि तो तसाच्या तसा फणा असा खाली ठेवलेला तो पुढे गेला आणि निघून गेला त्यातला. त्यामुळे त्या व्हायब्रेशन्स आता बऱ्यापैकी समजायला लागलेल्या आहेत. किंवा 20 फुटावर सर्प आहे आणि तोही स्वतः व्हायब्रेट करतो की आपल्याला समोर माणूस आहे, तर त्यालाही भीती असते त्या सगळ्याची. त्यामुळे तो तिथूनच मागे गेलेला असंही बघितलेलं आहे. त्यामुळे ह्या निसर्ग चक्रामध्ये कुठलाही पक्षी मारला जात नाही, कुठलाही साप मारला जात नाही, कुठलाही सरपटणारा प्राणी मारला जात नाहीये, अगदी सरडे किंवा हेही मारले जात नाही, कुठलेही घरातल्या पाली सुद्धा नाही त्याच्यामध्ये. कारण ह्या सगळ्याला कंट्रोल करायला भारद्वाज पक्षी आहे, घुबड आहे किंवा बाकीचे आहेत की जे ते हे सगळं खाण्याचं काम करतात त्या सगळ्यामध्ये. त्यामुळे ह्याचं निसर्ग चक्राचा समतोल बिघडवायचा नाही. आणि तो समतोल बिघडवायचा नाही तर टॅगलाईन जसं मी म्हटलं की त्र्यंबकम यजामहेमचं म्हटलं मृत्युंजय मंत्र, तसं आम्ही म्हणताना म्हणतो आमची शेती, आमचा परिसर, आमचं इकोसिस्टीम, आमचं बियाणं, आमचं खत, आमची गाय वासरं आणि ह्या सगळं असेल तर आमचा स्वाद येईल. म्हणजे आपण सगळं कितीही सेंद्रिय म्हटलं तरी त्याला स्वाद नसेल तर आपण तोंडात घालणार नाही. त्यामुळे त्याला जो मायक्रोबचा स्वाद आहे, तो जो जीवाणूंचा स्वाद आहे, तो हे सगळं मेंटेन केलं तर ते होऊ शकतं. म्हणून आम्ही म्हणताना म्हणतो की आम्ही ते फक्त त्याला एन्व्हायरमेंट देतो, आम्ही वेगळं करत नाही त्यातलं त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. म्हणजे आताही इथे बागेत बघताना मला खूप छान वाटलं की ते खूप छान एन्व्हायरमेंट तयार केलेलं आहे. त्या निमित्ताने ते त्याला प्रोटेक्ट केलं जातं त्या सगळ्या ह्याच्यामुळे. मग ते एन्व्हायरमेंट दिलं. आता साधारणतः आपण म्हणतो की जेव्हापासून हरित क्रांती आली तेव्हापासून आपल्याकडे रासायनिकचा पूर आला त्या सगळ्यामध्ये. आणि तेव्हा असं म्हटलं जातं की तेव्हा जमिनीतला कर्ब हा 3% होता आणि आता 3 प्रमाण होतं त्याचं, आणि आता ते 0.2 किंवा 0.3 वर आलेलं. कारण तेव्हापासून जी टाकण्याची प्रक्रिया आहे, जमिनीला परत द्यायची प्रक्रिया, ती बंदच झालेली. म्हणजे तो आतापर्यंत का जिवंत आहे की त्या जमिनीमधला मायक्रोब जिवंत आहे म्हणून अजून पीक येत आहे. पण काहीकडे आता अशी रचना झालेली आहे की तिथे पीकच येत नाही, कारण ते खत टाकून किंवा त्याचा पाण्याचा एक्सेस मारा करून खालचं जे मीठ आहे ते वरती आलेलं आहे, क्षार जास्ती आलेले आहेत त्यातली. आणि इस्रोने असं म्हटलेलं आहे की पूर्ण जगभरातली 23% जमीन अजिबात शेतीच्या लायकीची राहिलेली नाही, इथपर्यंत अनुलुप्त झालेले आहेत. आणि त्याचं पुनरुज्जीवन करायचं म्हटलं तर 1000 वर्ष पण कमी पडतील एवढं त्याच्यामध्ये हे आहे. म्हणजे कधी कधी असं वाटतं की आपल्याला जास्ती माहिती असली की आणखीन ठोका चुकतो त्यातला त्या सगळ्या ह्याच्यातला. पण हे सामूहिक प्रयत्न आहेत आणि सामूहिक प्रयत्नामधनं हे होऊ शकतं त्या सगळ्या ह्याच्यात. मी मगाशी गायींबद्दल म्हटलं तसं 2011 पासून परत एक गाय वासरापासून सुरुवात झाली. आता अजितजींनी म्हटलं डांगी गाय आहे ती जिथली लोकल गाय आहे त्या लोकल गायीचं संवर्धन करायचं असंच ठरवलं होतं. त्यामुळे आपण दुसरीकडची गाय आणावं असं अजिबात नव्हतं. कारण आता आपल्या महाराष्ट्रामध्ये 4 किंवा 5 असे जिओग्राफिकल झोन आहे, त्या झोन प्रमाणेच ते करावं. म्हणजे आपण जशी झाडं त्या झोन प्रमाणे असावी तशी गायींचंही त्या झोन प्रमाणेच असावं. त्यामुळे डांगी गाय साधारणतः मूळ त्याचं जे आहे ते डांग जिल्ह्यातलं गुजरात मधलं, पण आमच्या इथे ती जव्हार मोखाड्यामध्ये ती गेले 100 वर्ष बघतोय त्या सगळ्या. आणि ती डोंगर माथ्याची गाय आहे, कमी दूध देणारी आहे पण स्टर्डी आहे. म्हणजे त्याची जी स्किन आहे, त्याची जी कातडी आहे ती एकदम सॉफ्ट आहे किंवा ऑइली आहे. आपल्या इथे जी भात शेती करता जो बैल लागतो त्याच्या पाठीवर चटकन पाऊस पडल्यावर 2 मिनिटात खाली आलं पाहिजे, 2 सेकंदात खाली आलं पाहिजे पाणी.
म्हणजे ती नांगर धरताना ती थरथरली नाही पाहिजे, तो बैल थरथरला नाही पाहिजे. त्यामुळे ह्या सगळं लॉजिक करून त्या तिथे त्या निवास झालेल्या गायी आहेत. त्यामुळे आपण कुठल्या तरी दुसऱ्या आणणं आणि त्याचं संवर्धन करणं असं नक्की मनात नव्हतं. त्यामुळे ते करताना पण अनेक जणांशी बोलणं झालं आणि मग ती गाय आणली गेली त्यातलं. आणि मग त्या गायीवर काम करताना ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला. म्हणजे आपण आपल्या परिवारामध्ये किंवा आपल्या साधारण हिंदू कुटुंबांमध्ये असं म्हटलं जातं की गोत्र बघितलं जातं, त्याची नाडी बघितली जाते. तर त्याला खूप लॉजिक आहे. म्हणजे सावरकरांचंही एक पुस्तक त्याच्यावर खूप छान पुस्तक आहे, जातू विच्छेदक म्हणून एक छान पुस्तक आहे. त्यांनी म्हणतात संकर आणि त्या सगळ्या गोष्टीवर खूप छान लिहिलंय. तर त्या सगळ्यामध्ये म्हणताना ते गोत्र का किंवा काय त्याची पुढची पार्श्वभूमी काय तसं करताना आपण त्या गायींच्या संदर्भात केलेलं आहे. त्यामुळे आपल्याकडे जेव्हा एक गाय वासरू आणलं ते अगदी पावशेर दूध देणारी गाय होती. आणि मग त्याला पहिल्यांदा आपण आर्टिफिशियल इन्सर्शननी करत होतो. मग त्याची पेडिग्री मेंटेन करतात तसं वेगवेगळं मेंटेन करत होतो. आणि मग नंतर दुसऱ्या कळपातला नंदी आणणं, म्हणजे आम्ही अक्षरशः आता खोडाळ्याच्या वरती सूर्यमाळला वरती 5 किलोमीटर चालावं लागतं आणि वरती तिथे 100-125 गायी असतात. एवढं सगळं तिथे मुक्त गायी असतात की ज्या वाघांपासनं ह्याच्यापासनं वाचण्याकरता त्या सगळं सर्कल करतात वगैरे. अशा इथे आम्ही गेलो होतो ते सगळं बघायला. म्हणजे लढवय्या गायी म्हणतात तशा लढवय्या गायी आहेत त्या सगळ्या. पण त्यांना कधी दावं माहितच नाही. म्हणजे आमच्या इथे आल्यावर होतं आम्ही पहिल्यांदा त्याला दावं लावलं होतं ते सगळं. मग त्या सगळ्या कळपामधनं तो नंदी आणणं असं झालं त्या सगळ्याच्यामध्ये. मग जे आता आहे त्याच्यामध्ये एक 4 प्रकारच्या गायी आहेत. म्हणजे आपण म्हणतो जशी पोटजात म्हणतो तशी ती पोटजात आहे, किंवा बावळा म्हणून आहे, किंवा बावळा म्हणताना मोठे टिपके येतात, काळे पांढरे टिपके. मग शेवरी म्हणून म्हणताना असे ब्रशनी मारल्यासारखे त्याचे काळे टिपके आहेत त्यातले. नंतर पारा म्हणून म्हणताना त्याचं तोंड फक्त काळं आहे आणि अख्खी गाय पांढरी आहे. बाकी दुसरी आहेत तसे डॉट डॉट्स वाली काळी हे आहे. तर ती हे सगळं मेंटेन त्याच्यामध्ये पेडिग्री मेंटेन केलेली. ते सगळं करताना ती जी आत्ता आपण म्हटलं मी पावशेरचं दूध देणारी गाय आहे ती आत्ता जवळजवळ 4 लिटर देणारी झाली, 4-4.5 लिटर. पण त्याच्यामध्ये पण आपण ते दोहन करतो. दोहन म्हणताना 2 सडाचं गायीला आणि 2 सडा गायीच्या वासराला आणि 2 सडाचंच आपल्याला. त्यामुळे ते करताना संयमित उपभोग हा निसर्गाने शिकवलेला मुद्दा आहे त्यातला. त्यामुळे सगळंच आपलं नाही तर ते त्याच्यातलं थोडंसंच घ्यावं, थोडं त्यांना द्यावं. आणि ते दूध काढताना पण आपण त्याच्यातला कटाक्षाने थोडे वेगळे प्रयोग केले. ते वेगळे प्रयोग काय केले तर ती गायचं वासरू सोडल्यानंतर ते वासरू मागे खेचायचं नाही. ते वासरू पित असणार त्यावेळेला गायीला काही खायला घालायचं नाही. तर त्याचं लॉजिक असं आहे की तिला खायला घालायचं, ते करायचं आणि आपण दुधाचं एक्सप्लॉयटेशन करायचं. तर तसं नाही, तर गाय वासराला ती चाटत असते, त्याचं वात्सल्य खूप समोर दिसतं त्या सगळ्याचं. आणि त्याच वेळेला आपण दूध काढत असतो. म्हणजे 2 सडाचं आपण काढतोय आणि 2 सडाचं वासरू पित असतं. म्हणजे आम्ही असं म्हणतो की ते समाधानाचं दूध आहे. आणि त्यामुळे अजून एक असं त्याच्यामधलं हे होतं की गाय पाना चोरत नाही. म्हणजे आता खूप वेळा आम्ही ऐकलं की गाय पाना चोरते, तर आमच्या इथे असा अजिबात अनुभव नाही की गाय पाना चोरते. म्हणजे पहिल्यांदा खूप मस्ती करणाऱ्या गायी आता एवढ्या शांत झाल्यात आणि अगदी त्यांच्या पाहता म्हणजे जवळ झाल्यावर आधी अजिबात पाय उचलणार नाही, शांतपणे दूध देतील. आणि त्यावेळेला खाणं नसतं, एक तर आधी खाणं घालतो किंवा नंतर खायला घालतो, जे आंबवण म्हणतात, किंवा त्यांना जे काही प्रोटीन्स लागतं किंवा वेगळं लागतं ते खाणं त्यातलं. मग ते करताना निसर्गातलं काही खायला देता येईल का, कडुलिंबाचा पाला त्यांना टाकला जातो, तेव्हा तो टाकला जातो तो उद्देश काय की त्यांना जेव्हा खायला असं वाटेल तेव्हा त्यांची डायजेशन सिस्टीम नीट व्हावी, त्याच्याकरता टाकलं जातं. गुळवेल टाकली जाते, वेगवेगळ्या वनस्पती ज्या आहेत त्या टाकल्या जातात त्यांना खायला. त्यामुळे त्यांची सशक्तता वाढेल ह्याच्याकडे खूप चांगल्या जातीने लक्ष दिलं गेलं. म्हणजे 2011 पासून आपण हा सगळा प्रवास सुरू केला. त्या प्रवासामध्ये जवळजवळ आता आमची एक 15वी डिलिव्हरी आमच्या इथे झाली त्या सगळ्याची. आणि त्या सांगायला आनंद होईल की 2011 पासून आतापर्यंत त्या पारडांमध्ये एकही डेथ रेट नाही. त्यामुळे सगळी पारडं सशक्त आणि चांगली आहेत. आणि हे करताना एक शास्त्र पाळलं, बैल असतील ते आम्ही विकत होतो पण गाय विकली नाही. ज्यांना ज्यांना लागेल त्यांना त्यांना गाय देत होतो. आज ही 9 गायी आणि 1 नंदी तिथे नांदतात आहेत त्या सगळ्या याच्यामध्ये. आणि सांगायला आनंद होईल त्या सगळ्या 3 एकर क्षेत्राचा जो परिसर आहे तो सगळा त्याच्या खतावर चालतो. आणि तो जवळजवळ एक 25 टन खत त्या वर्षी सगळं तयार होतं त्या सगळ्या याच्यामध्ये. त्यामुळे ते सगळं झाडांना टाकलं जातं, त्याच्यातलं लेबर कमी होईल ह्याकडे लक्ष दिलं जातं. त्यामुळे ही समृद्धता शेतीतली आहे ती काय म्हणतात ती हे सगळं केल्यावर सगळं काय शिकवतं तर संपन्नता काय हे शिकवतं. म्हणजे मी 20 वर्ष कॉर्पोरेटमध्ये होतो, त्यामुळे तिथे जे काय म्हणतात ना की निसर्ग चक्राप्रमाणे नाही होत, तर आपण व्हर्टिकल सरळ जाणाऱ्या ज्या आहेत त्या ग्रोथ नेहमी बघत असतो. यावर्षी 10 झालं तर उद्या 20, परवा 30, परवा 40 असं जे काय आहे तर तिथे नाही, तर ते सर्क्युलर आहे. त्यामुळे त्याची संयमित उपभोगाची, त्या संपन्नतेची, समृद्धतेची, ऐश्वर्यतेची आणि समाधानाची ती जाण झाली. आणि त्याच्यामधले पेशन्स भयंकर वाढले त्या सगळ्यामध्ये.
म्हणजे आपल्याला रिझल्ट ओरिएंटेड आहे की आज वाटलं की ते उद्या झालं पाहिजे, परवा उगवलं पाहिजे, तेरवा त्याला फळ आलं पाहिजे. तर असं नाहीये. कधी कधी त्या सगळा निसर्ग जो जो काय आहे ते प्रत्येक गोष्टी शिकवत असतात. म्हणजे आता एक लॉजिक तुम्ही पक्क लक्षात ठेवा, आता आपण सगळ्यांना आपण जी काही सगळेजण मेहनत घेतो ना, ती 3% जी मेहनत त्या जमिनीच्या मुळांवर आणि मातीवर घेतो. तर त्याचं लॉजिक असं आहे की 3% हे खालून आहे आणि 97% वरतून आहे. तो वरतून म्हणजे कुठे आहे, तर इकोसिस्टीम आहे. म्हणजे त्याच्यातलं मॉइश्चर आहे ते ते सगळं झाडांचं संगोपन करत असतं. म्हणजे आपल्याला असं वाटतं की त्या वाळवंटात येणारी झाडं त्याला पाणी कुठून आहे, तर पाणी हे जे सगळं मॉइश्चर आहे ना ते आहे. म्हणजे मग आता आम्ही करताना जलवायू परिवर्तन म्हणतात तसं ते माती आहे, पाणी आहे आणि वायू आहे. ह्या तिघांचं काय म्हणतात, ती निकोप कशी असेल, ती सात्विक कशी असेल, ती स्वच्छ कशी असेल आणि आपण घेणारा श्वास खूप चांगला कसा असेल ह्याच्याकडे लक्ष दिलं गेलं त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. त्यामुळे आता आंबा किंवा बाकी काही ज्याला लागणारं जे आहे ते मॉइश्चर आहे. म्हणजे आता काही इथे आता 2 प्रकार झाडांमध्ये आहे. एक तर जी सरळ वाढणारी आहेत त्याला नेहमी पाणी लागतं, म्हणजे मग नारळ आहे, सुपारी आहे, बाकी जी जी तुम्हाला सरळ दिसतील किंवा खजरी आहे. पण जी वृक्ष हे फांद्यांवाली झाड आहेत ती कमी पाणी म्हणजे नाहीच जवळजवळ. म्हणजे आंब्याचा वृक्षच असा आहे की त्याला पाणीच नको, ते त्याचं त्याचं मॉइश्चर घेणार आहे आणि त्याच्याप्रमाणे करणार. त्यामुळे हा सगळा अनुभव त्यातला सांगावा याच्याकरता हे होतं. दुसरं, हे सगळं करताना जसं मी म्हटलं की 2 जणांची साथ मिळाली, एक जे दिलीपजी कुलकर्णी आणि राजेंद्र भट. तसं संघ प्रवासामध्ये एक शरद भाऊ जोशी म्हणून आहेत, ते कुटुंब प्रबोधनाचं काम करतात आणि कोकण प्रांताचे ज्येष्ठ प्रचारक आहेत त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. त्यामुळे खेड्याकडे जाताना त्यांची साथ मिळाली सगळे. म्हणजे 2015ला आम्ही जेव्हा 16ला तिथे शिफ्ट झालो त्या सगळ्या प्रवासात त्यांची, आणि शेती आणि शिक्षण असं असल्यामुळे ते एक भाई उपाले म्हणून, सदाशिव उपाले म्हणून परिचित आहेत सगळ्यांना. त्यामुळे त्यांची एक जरा साथ त्या सगळ्या ह्याच्यामध्ये मिळाली ते सगळं करताना. आणि त्यांनी एक बिंदू मात्र म्हटला होता की जसं आम्ही म्हटलं की खेड्याकडनं शहराकडे प्रवास झाला होता, तसा परत तो शहराकडनं खेड्याकडे कसा होईल ह्याच्याकरता त्यांची ती खूप मदत झाली त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. ते सगळं करताना त्यांनी, म्हणजे शिक्षण हे आहे तसं आमचं मुलींचं शिक्षण आहे, तर त्यामुळे कधी जायचं, म्हणजे आता माझ्याकडे खूप जण येतात की आम्हाला शेतीकडे जायचंय पण मग ते कसं जायचं, त्यातल्या त्रुटी काय, पण काय नाही करायचं हे तर तुम्हाला नक्की सांगू शकतो. त्यामुळे त्यातला अनुभव आता समृद्ध झालेला. म्हणजे 2000 पासून करतोय, 2015 पासून आम्ही तिथे गेलो, म्हणजे 8-9 वर्ष तिथे राहतोय. त्यामुळे तिथे मुलींचं, म्हणजे मोठ्या मुलीचं 10वी झालं की आपण तिथे जाऊ, त्यामुळे तिथे गेलो होतो. छोट्या मुलीचं ठरवून शिक्षण तिथे आम्ही जिल्हा परिषद शाळेत केलं, मराठी माध्यमातून केलं त्या सगळ्यामध्ये, आणि निसर्ग शिक्षण केलं. आज सगळं हे करताना माझी जशी नाळ पक्की होती तशी आपल्या पुढच्या पिढीची राहते की नाही, तर त्याची जी आहे ती काळजी घेण्याचा प्रयत्न केला त्या सगळ्यांनी. म्हणजे मी असं अभिमानाने सांगतो की आज आमची 4थी पिढी आहे ती 100% शेती करते, आणि 4थ्या पिढीमध्ये दुसरं आहे की त्याच्यामधली शेती एक गुंठा पण कमी झालेली नाहीये. आणि तो संकल्प आहे की या पिढीमध्ये तरी आम्ही ती शेती विकणार नाही, पुढच्या पिढीने काय करायचं तो त्यांचा निर्णय असेल त्या सगळ्यामध्ये. त्यामुळे ते निसर्ग शिक्षण घ्यायचं. आता खूप म्हणजे कोकणामध्ये असं आढळतंय की ती शेती बघणारं कोणी नाही, की हे नाही, खूप त्याला म्हणजे त्रुटी आहेत, किंवा काय म्हणतात आपले कर्मभोग इथले आहेत, त्यामुळे ते कसं जावं, त्यामुळे खेड्याकडचा प्रवास काय त्यातला. पहिल्यांदा आम्हालाही या सगळ्या गोष्टीचा त्रास झाला, पण निसर्गामुळे ते म्हणतात ना ते सगळं तारून नेलं त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. त्यामुळे हा संघ प्रवास मी जसं म्हणतो तर त्याचंही बळकट त्या सगळ्याला आहे. म्हणजे मला त्यांनी असं म्हटलं होतं की तुझं रेशन कार्ड तिथे जेव्हा ट्रान्सफर होईल, तुझं मतदान तिथे होईल, तेव्हा तू तिथला रहिवासी झाला असं समजायचं. त्यामुळे तो मुद्दा खूप जाचत होता. त्यामुळे आत्ता त्याची प्रक्रिया ती सुरू झालेली आहे त्या सगळ्या ह्याची. आणि ह्याच्यामध्ये संघ कामामध्ये गेले 25 वर्ष काम करतोय त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. आणि मग त्याच्यामध्ये ग्रामविकासाचं 2000 पासून ग्रामविकासाचं दायित्व आलं त्या सगळ्या कोकण प्रांताचं. त्यामुळे त्या सगळ्याकडे प्रांतटोळीमध्ये, आणि मग अक्षय कृषी परिवार म्हणून कृषीमधलं काम चालतं संघाच्या रचनेमध्ये, त्याचं दायित्व आलं त्या प्रांताचं, कोकण प्रांताचं. त्यामुळे त्याच्याकडे अजून जातीने लक्ष देता आलं, आणि आपण जे काय करतोय त्याला जोड मिळेल ह्याचं हे केलं. त्यामुळे मी करतच होतो. त्यामुळे 5 ज आहे ते जंगल आहे, जमीन आहे, नंतर जल आहे, आणि जीव, आणि शेवटचं जन, आणि अजून त्याला एक अपारंपरिक ऊर्जा जसं गोबर गॅस आहे किंवा सोलार आहे, आणि अशा ह्या 7 ऊर्जेंवर काम सुरू झालं. 5 संपदा आहेत, त्यातल्या मातृशक्ती आहे, युवा शक्ती आहे, धार्मिक शक्ती आहे. त्यामुळे अजून त्या ह्याच्यावर काम, संघटन शक्ती आहे, त्या ह्याच्यावर काम सुरू झालं त्या सगळ्या ह्याच्यावर, आणि तो खूप जवळून प्रवास झाला. त्यामुळे प्रत्येक खेड्यांमध्ये फिरणं, तिथली जैवविविधता तपासणं, तिथलं शेतकऱ्यांबरोबर संवाद साधणं,
तिथे नक्की कसं चालतं ह्याचा जवळून प्रत्यय घेणं, त्यामुळे तो खूप चांगला अनुभव घेता आला त्या सगळ्यातला. आणि असं लक्षात आलं की तिथली जी संपत्ती संवर्धन करणारी आहे ती ही तिथलीच वनवासी आहेत त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. त्याच्या बाजूला प्रचंड जंगल आहे आणि त्याच्यावरही डिपेंडंट असणारे सगळे खूप जण त्या सगळ्याला आहेत. त्यामुळे आता आपण म्हणताना असं म्हणतो की संवर्धन कुठे झालं पाहिजे, तर ते खेड्यात झालं पाहिजे. तर तसं नाहीये. तर माझा श्वास आहे ऑक्सिजन, तो मला इथेच मिळाला पाहिजे ना. म्हणजे एक झाडाचं प्रमाण आहे की किती त्याला व्हॅल्यू किती, अगदी 10 लाखाच्या पुढे जाते ती व्हॅल्यू. आपण त्या व्हॉट्सअपवर फिरता येते श्वासाची किंमत, त्याच्या ह्याची किंमत, त्याचं मॉइश्चरची किंमत, ह्याची सगळी किंमत येते ती सगळी. तर हे एक झाडाची किंमत आहे. तर ती ह्याचा ऑक्सिजन माझ्या इथे कसा होईल, त्याच्याकरता मी काय करीन, हा त्यातला बिंदू आहे त्या सगळ्यामध्ये. खेड्यामध्ये तर हा प्रयत्न केला जातोच. म्हणजे देवराई म्हणा किंवा फॉरेस्टच्या माध्यमातून म्हणा किंवा ज्यांची मालकी आहे त्यांनी स्वतंत्ररित्या ती जपलेली आहे. म्हणजे कोकणामधलं समृद्धता तर दिसतेच आहे त्या सगळ्यातली. म्हणजे 12 महिने वाहणारं पाणी हा त्यातला प्रत्यय आहे त्या सगळ्या ते राखल्याचा. आता आपण इथे सगळा विचार करताना आपण असं म्हणू शकतो की त्याच्यामध्ये मी माझ्या घरामध्ये काय करू शकतो, इथून सुरुवात आहे. म्हणजे मी संवर्धन करतोय, पण संवर्धन करताना पर्यावरणाची बी कनेक्ट आहे का त्या सगळ्याला. म्हणजे आम्ही 2000 सालापासून माझा कोरडा कचरा आणि ओला कचरा याचं संवर्धन स्वतंत्ररित्या त्या वाडीमध्ये केलं जातं. असं म्हणतात अरे तुमच्या इथे काय गरज आहे, पण ती सुरुवात माझ्यापासूनच झाली पाहिजे ना त्यातली त्या सगळ्यातली. त्यामुळे तो स्वतंत्र त्याचा बायोमास तो कसा डिग्रेड होईल, तो सगळा कसा शेतात जाईल. जसं मी म्हटलं की बाबा 2000 पासून आम्ही काही तिथे जाळत नाही ते सगळं करताना. त्यामुळे तोही मुद्दा तिथे हे केला जातो. त्यामुळे माझ्या घरामध्ये मी काय करू शकतो छोटं, तर आता पुण्यामधलं एक सुंदर उदाहरण आहे डेक्कनच्या ह्याच्यामध्ये, कोणी वाचलं असेल तिथे, की तिथे एक 200 मीटरचा रस्ता आहे आणि त्या रस्त्यावर त्या आजूबाजूच्या बिल्डिंग आहेत, तिथे घंटागाडी येत नाही, कचरा वेचायलाच येत नाही. म्हणजे हे खरंच आयडियल उदाहरण आहे. म्हणजे मला म्हणायचं ही सुरुवात होऊ शकते ना त्यातली, की माझा कचरा मीच जिरवू शकतो का, किंवा माझ्या बाजूला जे जे काही उद्यानं आहेत किंवा जी काही बिल्डिंग म्हणून जी काही कन्झर्वेटिव्ह केलेले आहेत, आता सगळीकडे आपण काय करतो की पेवर्स ब्लॉक टाकायची पद्धत आहे. तर तो साधा कसा राहील ह्याच्याकडे माझं जर संवेदना असेल तर तो राहील, नाहीतर मला ती माती पाहायला लागलीच नाही पाहिजे. ह्या भूमिकेशी मी खूप एकदम स्पष्ट असतो. तर ती भूमिका कशी बदलेल, ते मातीमध्ये सगळं माझी पुढची पिढी त्याला कशी हात लावेल ह्याच्याकरता मी बारकाईने लक्ष देईल का त्या ह्याच्याकडे. अगदी सोपं आहे. म्हणजे मी तर म्हणतो आता ओन ग्रोन सरस्वती ताई अशा म्हणून एक सरस्वती कोळेकर म्हणून आहेत, त्यांचं जरूर इंस्टाग्राम बघा. खूप सुंदर करतात. राहतात कुठे तर फोर्ट भागात राहतात आणि प्रचंड त्यांच्या घरामध्ये किमान आठवड्याला 4 भाज्या तरी त्या घरातल्या खातात आणि अगदी 100 स्क्वेअर फीटच्या ह्याच्यामध्ये करतात किंवा असं. आणि एका कुंडीमध्ये किमान 7-8 प्रकार लावलेले असतात. त्याला कुठेही बाहेरून खत आणत नाही. जे काय बालापाचोळा बाहेरचा असतो, इथला असतो, तिथला असतो, घरातला वेस्ट असतो, तो वेगळा असतो, त्या कुंडीमध्ये टाकलं जातं. मला म्हणायचं मी छोटंसं काय करू शकतो, तर माझी आठवड्याची तर एक भाजी करू शकतो. सहज होते. अगदी एक वांग लावून बघा, एक टोमॅटो लावून बघा, एक मिरची लावून बघा. तो स्वतःचा तर आनंद येईल. स्वतःच्या घरात खाण्याचा जो आनंद आहे ना, तो अवर्णनीय आहे त्या सगळ्या ह्याच्यातला. एक 10 कुंड्यांमध्ये किंवा साधा लाल माठ टाकला तर तो अगदी उगवणार आहे. तो वर्षभर येणार आहे. वर्षभर येणारी पण भाजी आहे. मी अगदी आपल्या घरामध्ये आज काय म्हणतात ते मोठ्या कुटुंबाची छोटं कुटुंब झालेलं, त्यामुळे ते 2 कुंड्यांमधला पण लाल माठ पुरू शकतो त्या सगळ्या ह्याच्यात. त्या लाल माठाचं आयुष्य किती आहे तर 1 महिना 1.5 महिना. त्यामुळे लावल्यापासून 1-1.5 महिन्यामध्ये येऊ शकतं त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. अगदी वेलवर्गीय एक गिलकं लावलं तर 4 महिने ते पुरतं, एवढं ते देत राहतं त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. म्हणजे माझ्या गॅलरीच्या ह्याच्यावर ते गिलकाचा वेल जातोय का, तर तो किंवा मग खाली माझ्याकडे काही करू शकतो का, किंवा सामूहिक जागा आहे तिथे काही करू शकतो का. ह्यातला आनंद जो आहे ना तो अवर्णनीय आहे त्या सगळ्या ह्याच्यातला. त्यामुळे आपल्या घरातला सगळा वेस्ट तिथे जाईल का ह्याचा विचार केला. आपल्या बिल्डिंगमध्ये जे काही रिझर्व्ह आहेत त्या रिझर्व्ह मध्ये आता सगळ्यांना एक भीती असते, ती सापांची असते त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. ते हे तर राहणारच आहे ना. म्हणजे मी समजा साप मारायचं म्हटलं तर मला तर सगळेच मारायला लागतील त्याच्यातले. त्याला प्रोटेक्शन म्हणून थोडासा साफ भाग ठेवला हे समजू शकतो त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. पण त्यांचं इकोसिस्टीम नाही वाढली तर ती त्रास देणारच आहे ना त्या सगळ्याला. इकोसिस्टीम तिथली वाढली तर तुमचा ऑक्सिजन आपला ऑक्सिजन आपणच तो निर्माण करण्याचं प्रमाण राहणारच आहे ना त्यातलं. म्हणजे मला म्हणायचं 10 मोठी झाडं नसतील पण एक मोठं झाड तर असू शकतं. एक मोठं झाड ब्रँचेसवाला असू शकतं, एक मोठं झाड सरळ वाचलेलं असू शकतं. त्याच्यामध्ये पपई केळी तर अगदी मर्यादित ह्याच्यामध्ये होणारे आहेत आणि त्या सहज केळी म्हटलं एक 4 वर्ष 5 वर्ष. केळीमध्ये पण एक छान उदाहरण आहे. म्हणजे तुम्हाला बाहेरून 1ही रुपयाचं खत टाकता येणार नाही एवढी त्याची सुंदर कल्पना आहे. कल्पना काय आहे साधी, तर आजी आहे, तिची मुलगी आहे आणि त्याची नात आहे. असं त्या केळींचं 3 ह्याचं प्रमाण आहे.
आणि जेव्हा आजी मोठी होते आणि तिचं जेव्हा केळफूल बाहेर येतं, त्याचं केळं होतं आणि ते जे केळं आपण काढतो ते जे सगळं केळं आहे ना, ते सगळं खत म्हणून खाली वापरलं जातं आणि तीच पुढची प्रक्रिया त्या ह्याच्यामध्ये जाते. म्हणजे मला परत ते खत टाकायचंच नाहीये तिथे. म्हणजे माझ्याकडे हा 10 वर्ष प्रयोग चालू आहे त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. आणि असं म्हटलं जातं की केळीला 15 पानं आली तर ती एकदम छान, ती आदर्श व्यवस्था. म्हणजे आम्ही आता त्या 13 पानांपर्यंत गेलेलो आहे. तर ती 13 पानं आली तर किमान एक 20 किलो 22 किलो असा चांगला घड मिळतो त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. म्हणजे आता साधारणतः शास्त्रीय दृष्ट्या असं सांगितलं जातं की 5 फुटावर किंवा 5 फुटावर लावा. तर मला तर 8 किंवा 10 फुटावर लावावं लागतं, इतका त्याचा तो पसारा त्याचा होतो त्या सगळ्याचा. त्यामुळे ह्याचं मला म्हणायचं, मला शेवटी शहर म्हणताना ही राहतच ना की मी खत कुठून आणू तसं. तर ती खत देण्याची जी प्रक्रिया ती त्याची निसर्गाची स्वतःची पण आहे ना, तर ती पण आपण वापरता आली पाहिजे ना. आता साधारणतः केळी म्हणतात की 3 वर्षानंतर लावू नये, तर असं नाहीये. त्याच्यामध्ये 3 वर्षानंतर तिथलं सगळं खत संपलं जातं. पण हे जर म्हणतो आपण की नात मुलगी आणि आजी असं जर हे जर केलं तर तिथे ते जे आहे ते प्रचंड होतं आणि त्या केळीचा दुसरीकडे पण आपल्याला उपयोग होऊ शकतो. म्हणजे आता इथे त्यांनी केळी लावल्याचा मला खूप आनंद झाला की हे हा, आणि तो जो डिग्रेड होण्याचं जे काम आहे ना ते म्हणजे एक एक दीड वर्षात तो केळीचा जो स्टेम आहे ती कुजत नाही आणि त्याच्यामध्ये पाण्याचं प्रचंड प्रमाण असतं त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. केरळमधला किंवा या कर्नाटकामधले ते व्हिडिओज आहेत की त्या मधला जो आहे स्टेम ते असं खोल करतात आणि त्याच्यामध्ये पाणी होतं आणि ते पाणी औषधी म्हणून वापरलं जातं आणि त्या मधल्या स्टेमचं लोणचं म्हणून पण सुद्धा केलं जातं. एवढे त्याचे बहुउपयोगी आहेत त्या सगळ्या. म्हणजे आता पूर्वी खरंच असं असायचं की मागच्या दारामध्ये केळी नसेल असं एकही घर नसायचं नाही, त्यामुळे 100% असायचं. हे तुम्ही सगळी ज्येष्ठ मंडळी आहात, तुम्ही तर अनुभवलेलं असेल त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. त्यामुळे हा सगळा जो हे आहे तो सगळ्यांनी त्यातला आनंद घेण्याकरता पण आहे. हे संवर्धन, मी तर म्हणतो वृक्षरोपण, आता मागच्या वेळेला 10 लाख वृक्षरोपण केलं, तर मी म्हणतो 10 लाख वृक्षरोपण नाही झालं तरी चालेल, 2 लाख झालं तरी चालेल आणि त्याचं 50,000चं संवर्धन तरी घेतलं पाहिजे. कारण शेवटी कसं आहे ना, एका छोट्या स्टेजपर्यंत त्याचं संवर्धन लागतंच लागतं. त्याच्या पुढे त्याला निसर्गावर सोडा, पण 1-2 वर्षापर्यंत संवर्धन लागतं. त्यामुळे ते संवर्धन केलं तर त्यातलं ते राहू शकेल. नाहीतर आता जो सगळा ड्राईव्ह चालतो ना, तो सगळा ड्राईव्ह रोपणावर चालतो. मला म्हणायचं त्याचा 10% जरी संवर्धनावर झाला तरी तो त्याची मोहीम खूप चांगली होऊ शकेल असं वाटतं. म्हणजे रोपणाचा खर्च कमी करून तो संवर्धनाकडे गेला तर त्यातला खूप आनंद सगळेजण घेऊ शकतील त्यातला आणि निसर्ग घेऊ शकतील. एक शेवटचा त्याच्यामधला रोपणामधलाच एक मुद्दा सांगतो जो खूप महत्वाचा आहे. आता काय होणार आहे माहिती का, आता सगळीकडे लक्षात आलं की आता मोठी जंगल नसणार आहे. कारण मी जिथे राहत होतो तिथपासून जवळजवळ 10 किलोमीटरचं जंगल होतं आणि त्याच्यामध्ये खैर होता, ऐन होता, शिसव होता, साग होता, हे सगळं होतं. पण ते 20 वर्षामध्ये एवढं जंगलतोड झालं की ते 2 किलोमीटरवर राहिलं. 8 किलोमीटरची संपूर्ण जंगलतोड झालेली आहे त्यातली. म्हणजे सगळं संवर्धन व्हायला 1000 वर्ष लागतात, तोडायला 10 वर्षामध्ये 20 वर्षामध्ये सगळं संपतं. आणि आता मोठी जंगलं राहणार नाहीयेत. आता हे जयप्रकाश उद्यान आपलं हेच आदर्श उदाहरण आहे की छोटी छोटी हौस होणार आहे. म्हणजे मला श्वास घ्यायला किंवा माझा चांगला श्वास घ्यायला चांगलं उद्यान असलं पाहिजे, तशी छोटी छोटी हब्स होणार आहे आणि तीच संवर्धन करणं हेच राहणार आहे. म्हणजे माझ्या गॅलरी मधलं काय 50 फुटाचं 20 स्क्वेअर फुटाचं जेही आहे ना, तेही माझं छोटं जंगल आहे. त्यामुळे माझं छोटं जंगल पण मी ते करू शकतो का, त्यातलं प्रयत्न ते भले झुडूप बेसिसवर असेल, ते नसेल, मोठं नसेल, 100% नसेल, पण तुळस आहे किंवा बाकी ज्या आहेत गोष्टी की ज्या आपण म्हणतो की 100% 24 तास ऑक्सिजन देणारी आहेत. किंवा म्हणजे मी आता मुंबई विद्यापीठाचा सिनेट मेंबर पण आहे, तिथे कलिनामध्ये कार्बन न्यूट्रल ह्या विषयावर काम करतो. त्या सगळ्या ह्याच्यामध्ये कलिनाचं कॅम्पस 270 एकरचं कॅम्पस आहे, तिथे 30% जवळजवळ बिल्डिंग आणि आहेत. मग बाकीच्या 70% काय करू शकतो, तर सगळीकडे बिल्डिंग्स आहेत म्हणून आपण ते पूर्ण साफ करावं का, तर पूर्ण नाही. तिथे वेटलँड म्हणून पण आहे, म्हणजे पॉन्ड्स पण आहे, तिथे संवर्धन. आता आम्ही असं लक्षात आलं की 50% विदेशीच झाड आहेत. त्याचं लॉजिक आहे, त्याच्यावर पक्ष्यांचं संवर्धनच होत नाही, पक्षी बसतच नाही, कमी, त्याच्यावर घरटी करणारी कमी आहेत, म्हणजे खूप म्हणजे 0 प्रमाण आहे त्याच्यात. ते कसं वाढेल, म्हणजे खूप नाही, पण मग आपण ते करू शकतो का. म्हणजे जसं ओसी मध्ये सगळ्यांच्या बिल्डिंग मध्ये आहे की काय, तर खाली पाणी टाकलं पाहिजे. आपणच आपल्याकडे चेक करावं की आमच्या बिल्डिंग मधलं खाली ग्राउंड वॉटर मध्ये जातं का, रेन वॉटर हार्वेस्टिंग आपण जे म्हणतो ते. म्हणजे त्याचा एक थंब रूल पक्का आहे की जे आता पहिल्यांदा असं म्हटलं जायचं की समुद्राच्या जवळ साधारणतः 10 फुटावर पण गोड पाणी लागायचं. तिचं लॉजिक असं असायचं की वाहती नदी ही शेवटपर्यंत राहायची. आज आपण त्याच्यावर नेहमी काय पाणी अडवा, पाणी जिरवा, पण त्याचं लॉजिक असं आहे की ते संथ झालं पाहिजे,
म्हणजे धावणारं थांबवलं पाहिजे, मग ते चालवलं पाहिजे, पण ते अडवलं तर ते चालणार नाही. त्यामुळे ते चाललं नाही तर ते खारं पाण्याचा वेग हा मध्ये मध्ये येतो. म्हणजे आता अनेक समुद्रकिनारी लक्षात आलंय की 50 फुटावर 100 फुटावर विहीर खणली तरी खारं पाणीच लागतं, कारण इथला प्रवाह थांबलाय तो. म्हणजे पाण्याच्या खालूनही प्रवाह चालू असतो आणि तो जर थांबला तर ते खारं पाणी होणारच आहे. म्हणजे असं सगळेजण म्हणतील की हे जर खाजणावर आहे तर आम्ही खारं पाणी का टाकावं. अरे पण ते जर फिल्टर करायचं असेल ते म्हणजे काही काळ ते ओव्हरफ्लो पण होईल, पण तो तिथला जलवायू परिवर्तन म्हणताना ते ट्रान्सफॉर्म पण होईल. ते होताना भले अजून 100 वर्ष लागतील. म्हणजे सगळ्यांचं कम्युनिटी म्हणून छोटा छोटा त्याच्यामध्ये सहभाग द्यायची गरज आहे त्यातली. आम्ही तिथे कलिनापण मध्ये म्हणताना 2 बिल्डिंग मध्ये असं केलंय, मग 63 बिल्डिंग आहे, तिथलंही आपण केलं पाहिजे की नाही, नाहीतर मग ते पाणी कसं मिळणार आहे त्यातलं. वेटलँड म्हणून ते पॉन्ड तो रिझर्व केला पाहिजे. म्हणजे मुंबईमधलं अनेक ठिकाणी आपल्याला आढळेल की भरपूर तलाव आहेत. म्हणजे ठाण्यामध्ये ते समृद्ध उदाहरण आहे की ते तलाव आहेत तर ते वेटलँड म्हणून किंवा हे म्हणून ते कन्झर्व झाले पाहिजेत की नाही, तर ती समृद्धता राहील किंवा तिथला जीव जपला जाईल, तिथलं बायोडायव्हर्सिटी म्हणतात तशी ती जपली जाईल. त्यामुळे ते म्हणताना ही छोटी छोटी जी जंगल आहेत तीच एक संवर्धन करायचं आता आपल्याकडे जे दायित्व आहे त्यातलं, आणि त्यातली संवेदना त्यातली राहिली जागृत तरच हे होऊ शकतं त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. त्यामुळे ह्या संदर्भात अजूनही काही प्रश्न असतील तर आपण नंतर सत्रानंतर नक्की भेटू त्या सगळ्याला. शेवटचं एक सांगतो, त्या सगळ्या ह्याच्यामध्ये आपल्याकडे आपण कृषी पर्यटन चालतं त्यामध्ये, पण मग त्या कृषी पर्यटनाची टॅगलाईन काय, तर निसर्ग स्नेही जीवनशैली. किंवा आता आपण सगळीकडे टपरीसारखी साधारणतः रिसॉर्ट्स आणि हे सगळं बघतो. त्यामुळे ह्या म्हटलं 250 प्रकारची झाडं आहेत, तर त्याचं प्रत्यक्ष शिवार फेरीचं दर्शन ते सगळ्यांना बघता यावं, जवळून घ्यावं. त्याचं फार्म आर्किटेक्चर आहे. म्हणजे एखादं गार्डन हे करायचं असेल तर बाबा पूर्वेला काय असावं, पश्चिमेला काय असावं, नैऋत्येला काय असावं, ह्या सगळ्याचं हे आहे. त्या शास्त्रानुसार पूर्वेला मोठी झाडं नसावीच, कारण तो सूर्यप्रकाश अडणार आहे. त्यामुळे 1 पर्यंत पडलेलं ऊन आहे ते आपल्या बागेवर पडलं पाहिजे, किंवा आपली जिथे झाडं आहेत तिथे हे केलं पाहिजे. त्यामुळे ह्या सगळ्याचा विचार करून तिथले हे आहे. मध्ये एकदा तोत्ते वादळ आलं होतं 1-2 वर्षापूर्वी, सगळ्यांनी ऐकलं असेल. तर त्याचा फटका असंख्य आपल्या समुद्रकिनारी जी कोकणाच्या इथे लागलं होतं. तर ते फटका बघण्याचं मुख्य कारण काय होतं, तर जी सगळी रानझाडं होती, म्हणजे रानभेंड असेल किंवा मग कडुलिंब असेल किंवा वड असेल किंवा पिंपळ असेल, जी सगळी बाउंड्रीला होती, पश्चिम बाउंड्रीला होती. म्हणजे साधारणतः साऊथ वेस्ट बाउंड्री ब्लॉक करावी असं म्हणतात. तर त्याचं लॉजिक काय, तर दक्षिणेकडचा ताप आणि पश्चिमेकडचं ऊन हे थांबलं पाहिजे, कमी आलं पाहिजे. तर ते जर नाही थांबलं तर ती अख्खी बाग सगळी, म्हणजे आता कोकणामध्ये प्रचंड नारळाच्या बागा, सुपारीच्या बागा पडल्या गेल्या. आमच्या केळव्याचं माझ्या मित्राचं उदाहरण आहे, हे खूप लांबचं नाही तर माझ्या जवळचं असल्यामुळे माझ्या लक्षात आलं. तर त्याच्यात 300 सुपाऱ्यांपैकी 250 सुपाऱ्या पडल्या, आणि त्यांनी स्वतः असं आयडेंटिफाय केलं की मी चिंचेचं झाड होतं ते पश्चिमेचं ते तोडलं, रानभेंड होती ती तोडली. त्यामुळे ती तोडल्यामुळे तो जो काही लॉस झाला त्यामुळे ती 250 झाडं पडली गेली. आमच्या इथे सुदैवानी ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये ही पश्चिमेची झाडं एकदम स्ट्रॉंग आहेत त्या सगळी, आणि ती सगळी संवर्धन केली. म्हणजे आता आम्ही असं आमच्याकडे म्हणतो हे झाड 200 वर्षाचं आहे, हे 125 वर्षाचं आहे, अशी झाडं तिथे आहेत. म्हणजे आता मध्ये एक फॉरेस्टमध्ये असंही आलं होतं की 100 वर्षाची झाडं त्याला टॅग असेल, म्हणजे त्याचं जिओ टॅगिंग असेल, आणि तो तुम्हाला कापायचा तुम्हालाही हक्क नसेल, ती राष्ट्रीय संपत्ती असेल. अजूनही ते पेनिट्रेट झालं नाहीये सगळीकडे. ते झालं तर ही जाणारच नाही संपत्ती, ही संवर्धित केली जाईल. त्यामुळे आमच्या याच्यामध्ये 10-15 केळीची झाडं आणि 1-2 आंबे असे गोल फिरले, त्याच्या व्यतिरिक्त 0 तिथे त्या तोत्ते वादळाचा हे झाला. म्हणजे मोठा निसर्गाने जो सपोर्ट दिलेला आहे त्याचा हे उदाहरण आहे, उत्तम उदाहरण. त्यामुळे ह्या सगळ्या पर्यटनामध्ये हे सगळा निसर्ग दाखवणं, गाय वस्त्रांचं जे मी म्हणतो समाधानाचं दूध म्हणताना ते बघणं, गाय वस्त्रांबरोबर खेळणं. म्हणजे मुलांचे कॅम्प्स करताना 25च्या 25 मुलं त्या सगळ्या गाय वस्त्रांबरोबर असतात. त्यांना मुक्त गोठा आहे, त्यामुळे त्यांचा मुक्त वावर असतो. आणि आता म्हणजे टचवूड म्हणाल की या 10-12 वर्षामध्ये कधीही गायीनी कोणाला पुश केला हे केला असंही झालेलं नाही. जवळ जाऊन त्यांचं हे बघणं, म्हणजे त्यांचं गर्भारपण आहे ते अनुभवणं, बाबा त्याला हात लावणं, हे जवळून बघता येतं त्या मुलांना. ते मला काय म्हणजे नक्की आपण आपलं माणसाचं असतं पण त्या गायींचं कसं असतं त्या सगळं ते सगळं जवळून बघणं. म्हणजे आमच्या मुलींनी खरं म्हणा त्या सगळ्या डिलिव्हरी बघितल्यात त्या सगळ्या. त्याच्यातला अजून एक मुद्दा त्या म्हणजे येणाऱ्या पर्यटकांना सांगतो की त्यांना वॅक्सिनेशन 0 आहे 2011 पासून. कुठेही 500 किलोमीटरवरनं लंपी ट्रॅव्हल होत होता, पण आमच्याकडे त्याचं झालं नाही, आणि त्यामुळे ते सशक्त राहिलं ते त्या दोहनमुळे तसं. त्यामुळे हे निसर्गाचं जवळ करणं, आपल्या ताटामध्ये जे लागतंय त्यातलं आपण एक साधारणतः 40-50% पिकवण्याचा प्रयत्न होतो. आता जवळजवळ 50-60च्या पुढे गेलेलो आहे ते सगळं. आणि ते सेंद्रिय कसं राहील, त्याचं बियाणं आमचं कसं राहील,
संकरित राहणार नाही, कारण ज्याच्यापासून सृजनात्मकता आहे, ज्याच्यापासून निर्मिती आहे, असंच बियाणं वापरलं पाहिजे. कारण आता मी जेव्हा पहिल्यांदा तिथे गेलो आणि भाताचा सर्वे केला तेव्हा असं आढळलं की 98 शेतकऱ्यांकडे दरवर्षी नवीन भात घेतात. म्हणजे आमच्या गावठी भाषेत असं म्हटलं दरवर्षी का रे नवीन भात घेतो, तर म्हणे एक तर त्याची प्रोडक्टिव्हिटी कमी होते, किंवा ते खुरटं होतं, किंवा त्याचं प्रोडक्शन कमी होतं. म्हणजे मग त्याचं लॉजिक काय, तर त्याचं लॉजिक असं आमच्या भाषेमध्ये, तिथल्या वनवासी भाषेमध्ये असं म्हटलं जातं की ज्याला पोर होत नाही असं बियाणं आपण खाणार का, तर मग ते खावं का. म्हणजे आता पुढचे येणारे जो जेनेटिकल प्रॉब्लेम्स आहे हे त्याच्यातले प्रॉब्लेम्स आहेत त्या सगळ्याच्या. त्यामुळे हे संवर्धन करताना हे सगळं घरातलं चुलीवरचं जेवण आणि उकडहंडी म्हणून महोत्सव करताना मडक्यातली भाजी आणि मग त्याला जोडून संगीत महोत्सव असतो. मग मध्ये श्रुतीताई सडोलीकर त्याही आल्या होत्या, नंतर भीमसेन जोशींचा कार्यकरांचा शिष्य तो आला होता, तुळशीधर पुष्करांचा शिष्य तो आला होता. आमच्या घरात 4 जणांना संगीत हा विषय आवडता असल्यामुळे तो एक केला जातो त्यातला. आणि रानभाजी महोत्सव तुम्ही जरूर या, कारण जरूर या ह्याच्याकरता सांगतो, तिथे म्हणजे आपण हे करताना काय केलंय की साधारणतः संवर्धन, त्याचं रक्षण आणि वर्धन, त्यामुळे रानभाजीच्या 100 भाज्या तिथे प्रकार असतात त्या सगळ्यामध्ये, आणि त्या कलेक्ट केल्या जातात. त्या निमित्ताने आमच्या वाडीमध्ये 25 प्रकार ट्रेस झालेत रानभाजीचे. आणि बाबा त्या ह्याच्यामध्ये आपण पावसाळ्यामध्ये त्या खाऊ शकतो का, मग पहिल्यांदा पालेभाजी, मग थोडी मोठी झालेली, मग फळभाजी. त्यामुळे 100 भाज्यांचं कलेक्शन असतं आणि मग त्याच्या 10-15 भाज्या प्रत्यक्ष तिथे प्रिपेअर केल्या जातात. म्हणजे विदाऊट ऑइल भाजी आम्ही पहिल्यांदा त्या रानभाजीमध्ये खाल्ली त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. एक 7-8 वर्ष आपण ते सगळा प्रवास अनुभवतो त्या सगळ्या. त्यामुळे ह्या सगळ्याचा जवळून अनुभव घेणं, कॉन्क्रिटीकरण करणं नाही, त्यामुळे गोठा आणि घर याच्या व्यतिरिक्त दुसरं काही तिथे बांधलेलं. त्यामुळे हा जवळून प्रवास अनुभवाचा असेल तर नक्की या त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. वृक्षमित्र कट्टाने ह्या सगळ्यामध्ये आम्हाला संधी दिली, त्यानिमित्ताने ह्यांनी हा सगळा विषय तुमच्याकडे पोचवावा. आपल्याकडे आवडी महोत्सव त्याच्यातला एक शेवटचं सांगतो आणि थांबतो. म्हणजे लोकांना भात करताना भाताचा 9 महिन्याचा प्रवास समजावा. म्हणजे आता भात आपण 2 मिनिटांमध्ये ताटात टाकतो, पण तो 9 महिन्याचा प्रवास आहे. म्हणजे त्याचा प्रवास चैत्रापासून सुरू होतो, तो पुढच्या होळीपर्यंत जातो. त्यामुळे त्याच्यातला प्रवास आहे तो जवळून समजावा, त्यातलं संकरित काय, बियाणं काय, वेगळं काय हे समजावं, हा आवडी महोत्सवानिमित्त लोकांना सांगितलं जातं. त्यामुळे पुढच्या पिढीकरता बाबा ते अन्न टाकू नये, ह्याची ती अन्न सुरक्षा असं जो म्हणतात त्याचा तो परिपाठ त्यात घेतला जातो. त्यामुळे माझं अन्न मी पिकवलं पाहिजे, ह्याच्याकरता आम्ही आता त्या नोटवर थांबतो. धन्यवाद.